चौथी चूक आहे ती म्हणजे हातापायांची काळजी नीट न घेणं। आता तुम्ही म्हणाल हातापायांची काळजी घेण्याची डायबिटीसमध्ये काय गरज आहे? तर डायबिटीसमध्ये रक्तामध्ये साखर वाढलेली असते आणि त्याच्यामुळे आपल्या पांढऱ्या पेशी असतात म्हणजेच WBC आहे त्यांचं काम हे व्यवस्थित होत नाही। आपल्या रक्तामधलं जे ऑक्सिजन आहे ते आपल्या पेशींपर्यंत नीट पोहोचू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला जर जखम झाली तर ती जखम लवकर भरून येत नाही। जखम भरण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी स्लो होते, मंदावते। म्हणूनच तुमच्या हातापायांची काळजी घेणं हे खूप गरजेचं आहे। आणि हात आणि पाय ही आपली कर्मेंद्रिय आहेत, म्हणजे ह्यांनी आपण काम हे जास्त करतो आणि त्याच्यामुळे ह्यांना जखम होण्याची शक्यता ही खूप लवकर असते, जास्त असते। कारण कधी कधी अगदी तुमचं साखर जर वाढली असेल आणि जखम झाली असेल तर त्यामध्ये जखम व्यवस्थित भरून येत नाही, इन्फेक्शन होतं, पस होतो। कधी कधी गँग्रीन होऊन बोटं किंवा पायाची बोटं हे कापावी देखील लागू शकतात। म्हणूनच डायबिटीज असताना हातापायाची काळजी घेणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे।